की मी देशात पंतप्रधान झालो तर मी स्वच्छ प्रशासन देईल, न खाऊंगा न खाने दूंगा। येत्या 20 तारखेला आपण फक्त एका आमदाराची निवड करणार नाही, तर पुढच्या 5 वर्षामध्ये कुठल्या पक्षाचं कुठल्या विचाराचं राज्य असणार आहे याचा निर्णय पण आपण घेणार आहे। गेली 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये या त्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे। आम्ही 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन केली। उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून केलं, परंतु दुर्दैवानं त्याच वेळेला कोविडची महामारी आपल्या समोर आली आणि त्यावेळेच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं, त्यामध्ये सन्माननीय बाळासाहेब पाटील देखील एक सन्माननीय मंत्री सहकार मंत्री म्हणून काम करत होते, त्या सरकारनं कोविडचा मुकाबला करण्याकरता अत्यंत प्रभावी काम केलं, त्याची तारीफ देशातच नाही पण जगभर झाली। पण विकास कामाला थोडस स्थगिती द्यावी लागली, कारण पहिली प्राथमिकता लोकांचे प्राण वाचवण्याची होती। जे उत्तर प्रदेशमध्ये झालं, प्रेताचे डोंगर गंगामध्ये नदीमध्ये जाताना लोकांनी पाहिले। दिल्लीमध्ये ऑक्सिजन विना माणसांचे प्राण तडफडून माणसं मेली। महाराष्ट्रात असं काही घडलं नाही। एक प्रभावी सरकार आपण या ठिकाणी चालवलं। पवार साहेबांचं मार्गदर्शन होतं, आशीर्वाद होता, त्या सरकारने काम केलं। पण काही दिवसांमध्ये ऑपरेशन कमल शिवसेनेला फोडून 40 आमदार बाजूला ठेवून दिल्लीचे नंबर 1 नंबर 2 दोघांच्या आशीर्वादानं सुरत, आसाम, गोव्याच्या भारतीय जनता पक्षानं रेड कार्पेट पसरून या सगळ्या 40 आमदारांना फोडलं, महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि भ्रष्टाचारामध्ये पापामध्ये जन्मलेलं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थानापन्न झालं। मला आठवतंय 2014च्या निवडणुकीच्या आधी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगत होते की मी देशात पंतप्रधान झालो तर मी स्वच्छ प्रशासन देईल, न खाऊंगा न खाने दूंगा। महाराष्ट्रात जे नाट्य घडलं ते मोदी आणि शहाच्या आशीर्वादाने घडलं, त्याच्या मान्यतेने घडलं आणि त्यांनीच हे सगळं करायला लावलं। आता तुम्ही मुंबईमध्ये येऊन कुठल्या तोंडाने आम्हाला सांगणार की स्वच्छ प्रशासन आहे, न खाऊंगा न खाने दूंगा। भ्रष्टाचाराचा मेरुमणी असलेलं महाराष्ट्रातलं राज्य, दिल्लीचं राज्य इथे चाललेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेने या भ्रष्ट सरकारच्या या तोडाफोडीच्या राजकारणाच्या विरोधी कौल दिला। लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा 10 वर्षाचा रिपोर्ट कार्ड, त्या रिपोर्ट कार्डवर फेल म्हणून तिथे शेरा मारला गेला। निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 65% जागा मिळाल्या, 48 पैकी 31 जागा आम्हाला मिळाल्या आणि या फेल झालेल्या महायुतीच्या सरकारला फक्त 17 जागा मिळाल्या, 35% जागा मिळाल्या। आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती होणार आहे, न होण्याचं काही कारणच नाही। कारण ज्या मुद्द्यावर महाराष्ट्र जनतेने मतदान केलं, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची दुर्दशा, भ्रष्टाचार आणि संविधानाला निर्माण झालेला धोका, हे 5 मुद्दे लोकसभेमध्ये गाजले। या 5 मुद्द्यावर महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी, महागाईनं त्रासलेल्या गृहिणींनी, बेरोजगार युवकांनी आणि संविधान बदललं जाईल, संविधान आरक्षण रद्द केलं जाईल या भीतीनं सगळ्या बहुजन समाजाच्या, दलित, वंचित समाजानं एकवटून मतदान केलं आणि मोदींना
दिल्लीमध्ये 240 वर खाली आणलं, 405 ची घोषणा दिली होती. आता त्या मुद्द्यापैकी एकही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही. एकाही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही. आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये तसाच निकाल लागणार आहे. 65% जागा आमच्या पक्षाला मिळाल्या तर 288 पैकी 180च्या वर आमदारांचे निवडून देतील. सरकार महाविकास आघाडीचं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या सरकारमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांना महत्वाची भूमिका मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना सहकार खाते चालवायचा अनुभव आहे. त्यांना या 4 तालुक्यात पसरलेल्या उत्तर कराड विधानसभा मतदारसंघामध्ये विकास करण्याचा अनुभव आहे. आणि त्यामुळं पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं जे सरकार उद्या 23 तारखेनंतर अस्तित्वात येईल, त्या सरकारमध्ये तुमचा प्रतिनिधी, तुमचा आमदार एक महत्वाची भूमिका निभावल्याशिवाय राहणार नाही. त्या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय विचारपूर्वक या मतदारसंघाची, या कराड तालुक्याची, या परिसरातली सातारा जिल्ह्यातल्या या मतदारसंघाची जी राजकीय परंपरा आहे, ते फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपण जोपासलेला आहे. शिवछत्रपतींची आदर्श आपण घेतलेला आहे. स्त्री दाक्षिण्याच्या सर्वधर्म समभावाचा तो विचार संपवायचा प्रयत्न आज भारतीय जनता पक्षाचे नेते करतायत. पण आपण तो विचार संपू द्यायचा नाही. तो विचार आपण जिवंत ठेवायचा. ही कर्मभूमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची. त्या कराड तालुक्यामध्ये स्वर्गीय पी.डी. पाटलांनी त्या ठिकाणी तुमचं नेतृत्व केलेलं आहे. आज या मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज होऊन गेले. सगळ्यांची अशा काही नामोल्लेख न करता मी एवढंच सांगतो की हा विचार आपल्याला जपून ठेवायचा आहे. मगाशी बाळासाहेबांनी आपल्याला काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल थोडी माहिती दिली. लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्यावर भयभीत झालेल्या महायुतीच्या सरकारने एकदम घाबरून महिलांच्या करता 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजना आणली. मी स्वतः त्या योजनेचा विरोध केला नाही, समर्थन केलं. पण एवढंच सांगितलं की आमच्या काँग्रेसचं कर्नाटक मध्ये सरकार महिलांना, भगिनींना 2000 रुपये महिना देते, तुम्ही 1500 रुपये देऊन कंजूसी का केली? आणि ही मूळ कल्पना आम्ही तेलंगणामध्ये राबवली, आंध्रामध्ये, आम्ही कर्नाटकमध्ये आता राबवतोय. कुणालाही बेळगावमध्ये किंवा बेंगलोरमध्ये फोन करा, आपल्याला लक्षात येईल की तिथे पैसे मिळत आहेत. म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र बसून आमच्या मित्र पक्षाने विचार करून गंभीर विचार करायला ठरवलं की 1500 नाही, 2000 नाही, 2100 नाही, तर 3000 रुपये आम्ही भगिनींना देणार. आम्ही सर्व भगिनींना मोफत एसटी प्रवासाची सोय करून देणार. महिलांच्या मध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांनी देशाच्या अर्थकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. शेतकऱ्यांची जी दुर्दशा झालेली आहे, विदर्भामध्ये कापसाचं काय चाललेलं आहे, नाशिकमध्ये कांद्याचं काय केलं, ह्या सगळ्या शेतकरी विरोधी धोरणाचे जनक आहेत नरेंद्र मोदी. म्हणून शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव केला. त्या शेतकऱ्यांनी त्यांना काहीतरी दिलासा देण्याकरता आम्ही 3 लाखापर्यंतची कर्जमाफी योजना आणलेली. आरोग्याकरता मी मुख्यमंत्री असताना आम्ही राजीव गांधी जीवनदायी योजनेनंतर महात्मा फुले जीवनदायी योजना ही विमा योजना आणली होती. 1.5 लाखापर्यंत ऑपरेशन मोफत. पण आम्ही आता राजस्थान सरकारची योजना ती राबवणार आहोत आणि शस्त्रक्रियेची मर्यादा ही 25 लाखापर्यंत करणार आहोत. अगदी हृदय शस्त्रक्रिया असोल, किडनी ट्रान्सप्लांटचं, लिव्हर ऑपरेशन असोल, आता 10 लाखाचं कर्ज जरी 10 लाखाचं बिल जरी आलं तरी महाराष्ट्र सरकार ते बिल देईल. युवकांच्या करता बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न भेडसावतोय. त्या बेरोजगारीच्या प्रश्नाला तोंड देण्याकरता आई वडील कोण जमीन घाण देतोय, ते दागिने मोडते, पण इंजिनियर होतो मुलगा, MBA होतो, पण नोकरी नाही.
आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा मला पुण्याला इंटरव्ह्यूला जायचंय, मला अर्ज करायचा आहे, मला MPSC ची प्रवेश फी भरायची आहे, पुन्हा हात पसरायला लागतात. त्याकरता आम्ही बेरोजगार ग्रॅज्युएट युवकांना, डिप्लोमा होल्डर युवकांना 4,000 रुपयापर्यंत मी वर्षभराकरता भत्ता दिला. तेवढ्यात त्यांनी नोकरी शोधावी. मगाशी बाळासाहेबांनी सांगितलं की मी एक स्मार्ट कार्ड विद्यार्थ्याला घ्यावं लागेल. सगळ्या परीक्षेची फी त्या एका स्मार्ट कार्ड मध्ये येईल. पुन्हा पुन्हा फी भरायचं काही कारण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातवार जनगणना. आज समाजाची आर्थिक परिस्थिती काय, सामाजिक परिस्थिती काय, प्रत्येक घटकामध्ये किती IAS अधिकारी आहेत, किती प्रोफेसर आहेत, किती वकील, किती डॉक्टर आहेत. आज समाजाला जर वर उचलायचं असेल, राजकीय आरक्षण हा एक भाग झाला, पण आपल्याला अनेक विशेष योजना कराव्या लागतील. पण रोग्याला आजार काय झाले ते कळल्याशिवाय औषध देता येत नाही. म्हणून आज मोदी सरकारनं दिल्लीमध्ये जातवार जनगणना केलेली आहे. मी दिल्लीमध्ये अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलेलं आहे. पण जनगणना जरी केली त्याचे आकडे मोदी सरकार जाहीर करत नाही. कशाची भीती आहे त्याला? आज वास्तव पुढे येईल, खरं पुढे येईल, ते वास्तव पुढे आणण्याचा प्रयत्न आमचं सरकार येणार आहे. अधिकार आमच्या राज्याला, आमच्या राज्यातली जनगणना, जातवार जनगणना करण्याचा संपूर्ण अधिकार आम्हाला आहे. तो अधिकार वापरून आम्ही जनगणना करणार आहे. पुढे मग 50% आरक्षण काय करायचं त्याकरता केंद्र सरकारशी बोलावं लागेल. पण हा एक अत्यंत महत्वाचा सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती प्रत्येक घटकाची मोजायची. 1931 साली शेवटचं जातवार जनगणना झाली होती ब्रिटिश काळामध्ये. पण त्यानंतर आपण बंद केलेली आहे. ती जनगणना पुन्हा सुरू करून समाजाचं वास्तव आज उघडं करायचं हा प्रयत्न आमचा त्या जनगणनेचा खूप मोठा आमचा जाहीरनामा आहे. कृपा करून तो जाहीरनामा पहा आपण. आणि आमचा सरकार आला तर आम्ही सगळ्या गोष्टी जाहीरनाम्यातल्या प्रत्येक बाब आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ही आमची परंपरा आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून अनेक बैठका घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं वंदनाताई चव्हाण होत्या, शिवसेनेकडे सुभाषराव देसाई होते, काँग्रेस पक्षाकडे मी होतो, डॉक्टर मुंगेकर होते, सुरेश शेट्टी होते, स्वतः मुनगंटीवार आणि आमचे राऊत, ऊर्जा मंत्री राऊत होते. आम्ही सगळ्यांनी बसून अनेक मुद्द्यांचा विचार केला. डॉक्टर भरत पाटणकर यांच्यासारख्या संघटनांची आम्ही चर्चा केली, जनसंघटनांची चर्चा करून आम्ही जाहीरनामा तयार केलेला आहे. मला विनंती करायची की येत्या 20 तारखेला आपल्याला आपल्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल. विशेषकर पहिल्यांदा जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत, पहिल्यांदा जे मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत, त्या युवकांना माझी विनंती आहे की तुम्ही अत्यंत विचारपूर्वक मतदान करा. आपल्या सातारा जिल्ह्याची परंपरा कायम ठेवा. बाळासाहेब पाटील यांनी जे काम केलेलं आहे, पालकमंत्री म्हणून, सहकार मंत्री म्हणून आणि सहकारमध्ये जे काम केलेलं आहे, काम लक्षात घेऊन या निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस मताने विजयी करा आणि सातारा जिल्ह्याची यशस्वी परंपरा कायम ठेवा ही विनंती आपल्याला करतो. आणि